आता बघूयात विविध जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। रायगड, पुणे, नागपूर, भंडारा, गोंदियासह गडचिरोलीला पावसाचा येलो अलर्ट, तर कोकणातील काही भागात पावसाचा जोर कायम असल्याचं चित्र। बीडच्या परळी तालुक्यात सरासरी 69% पावसाची नोंद, 8 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या वान मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो, गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला। भुसावळमधील हतनूर धरणाचे 8 दरवाजे उघडले, हतनूर धरणातून 35,000 क्युसेक्स तापी नदीत पाण्याचा विसर्ग। पुरवठा बंद, जायकवाडीत मोठं लिकेज निर्माण झाल्यानं पाणी पुरवठा विस्कळीत। खरीप पीक कर्जाकरिता वाशिम जिल्ह्यातील अद्यापही 34,447 शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत। 1,23,898 खातेधारक पात्र शेतकऱ्यांपैकी 89,451 शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप। लातूर जिल्ह्यातील अनेक भागात सोयाबीन पिकांवर उंटअळीचा प्रादुर्भाव, अनेकदा फवारणी करूनही अळी नियंत्रणात येत नसल्यानं शेतकरी चिंतेत। संत गजानन महाराजांची पालखी शेगावात परतली, 60 दिवसानंतर लाखो भाविक शेगावात दाखल। पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर समृद्धी महामार्गाला जोडण्याचा प्रस्ताव, इगतपुरी ते चारोटी असा 90 किलोमीटरचा महामार्ग MSRDC बांधणार, तर चारोटीपासून वाढवण बंदरापर्यंतचा 35 किलोमीटरचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बांधणार। नकली नोटा छापणाऱ्या टोळीला वाशिममधील मंगरुळपीर पोलिसांकडून अटक, नकली नोटा छापण्याच्या साहित्यासह पोलिसांनी जप्त केला 1,78,950 रुपयांचा मुद्देमाल।